शिवव्याख्यानामध्ये सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंदगड विधानसभा इच्छुक उमेदवार डॉक्टर नंदाताई कुपेकर बाभुळकर यांनी शिवरायांच्या विचारांचा जागर घालण्याबरोबरच युवकांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले। देशाचे भवितव्य उज्ज्वल व्हायचे असेल तर तरुणांनी राजकारणात पुढाकार घेतला पाहिजे। माझे वडील स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर आणि माझी आई संध्याताई कुपेकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून चंदगडच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे असे त्या म्हणाल्या। महाराष्ट्रातील अशक्य सेवेप्रेमींच्या साहेबांच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे। प्रबंध क्रमांक 2 आपल्याला विनंती आहे की आपण बारोडे पाटील साहेबांनी, प्रबंध क्रमांक 4 आपल्याला सुद्धा विनंती आहे की प्रबंध क्रमांक 5 आपल्याला विनंती आहे की बारोडे पाटील साहेबांच्या हस्ते आपण असा विचार आपल्या संवेदनात त्यांनी व्यक्त केलेला आहे। माझ्या कायम आहे असाच विचार या ठिकाणी बारोडे पाटलांनी या ठिकाणी व्यक्त केला। तो माणसं हरणार नाहीत, आपलं काही जमणार नाही। या राजांचा जीव गडात नाही, किल्ल्यात नाही, प्रांतांना प्रदेशात नाही, या राजांचा जीव आहे इथल्या रयतेत। आणि या मिर्झा राजा जयसिंगांना ती रयत छळायला सुरुवात केली। खुल्याम कत्तली चालू झाल्या, आक्रोश किंकाळे, आरोळ्या रक्ताच्या चिलखंड्या मूर्त्यांचे ठीक राजे व्याकुळले। राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना। मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून उपयोग काय? आणि राजे मिर्झा राजांकडे आले तहासाठी। मिर्झा रयतेचे हे हाल थांबवा। आणि मिर्झा राजे म्हणाले, राजे हे हाल थांबवणं तुमच्याच हाती आहे, ओलीस ठेवा। नाही मिर्झा, आम्ही तुम्हाला महाराणा प्रताप सिंहाचे वंशज समजत होतो, पण तुम्ही तर आमच्या मौलाने समर्पण केलं की तुमच्या पुढे झुकावावी, यासाठी नाही स्वराज उभा केलं की परक्यांची ताबेदारी पत्करावी। मिर्झा नाही, मिर्झा विचार करावा। ताई, आज प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचं शिवव्याख्यान होतं, त्याचबरोबर काही स्पर्धकांचे शिवव्याख्यानावरती स्पर्धा ठेवलेली आहे, तर याबाबत तुमच्या काय भावना आहेत आणि हा कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? हा उपक्रम आम्ही एक सामाजिक उपक्रम म्हणून राबवलेला आहे। तुमच्या लक्षात आला असेल, तुम्ही कार्यक्रम बघितलेला आहे। इथं कुठलाही राजकीय विषय नव्हता। गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की विशेषतः राजकीय लोकांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभारलेलं आहे आणि बाकी पण जे प्रश्न समाजात निर्माण झालेले आहेत, महिलांच्या सुरक्षिततेचा असेल, वाढत्या भ्रष्टाचाराचा असेल, अशावेळी एक विचार सगळ्यांच्यातून आमच्या पुढं आला की कुठंतरी या युवकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मोठा आदर्श या महाराष्ट्रात कुठला नाही आहे, तर त्या व्याख्यानाच्या माध्यमाद्वारे या युवकांपर्यंत पोचावं आणि कुठंतरी त्यांच्यावर हे चांगले संस्कार घडावे। जसं एका छोट्या वक्त्यानं सांगितलं, म्हणजे खूप त्याने 3 वाक्यात सांगितलं की मराठे रुकते नाही, मराठे झुकते नाही और मराठे बिकते नाही। हा अवघ्या महाराष्ट्राला एक संदेश या 10 वर्षाच्या मुलानं दिलेला आहे। आणि हीच निष्ठा आणि हाच स्वाभिमान घेऊन चंदगडची जनता ही अतिशय इतिहासप्रेमी, शिवप्रेमी जनता आहे, ती हा संदेश घेऊन नक्कीच इथून पुढे वाटचाल करेल असा मला विश्वास आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सोशल मीडियावर शिवाजी पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याच्या चर्चा सर्वत्र पसरल्या आहेत। यावर भाष्य करताना डॉक्टर नंदाताई यांनी स्पष्ट केले की कार्यक्रम सामाजिक आहे आणि कुणीही पक्षात यायचे असल्यास त्याचे स्वागतच असेल। रवी पाटील, KMM मराठी, चंदगड।